नमस्कार, मी धनराज जाधव सुमटोमो प्रतिनिधी। मी आज दीपक पाटील यांच्या शेतावर आलेला आहे आणि दीपक पाटील हे संजीवनी कृषी सेवा केंद्र नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांचे मालक आहेत। ते स्वतः मालक आणि स्वतः शेतकरी पण आहेत। तरी आपण आज दीपक भाऊच्या शेतावर आलेला आहे। दीपक भाऊनी 15 ते 20 दिवसाखाली त्यांच्या हरभरा या पिकाला सेल्क्रॉन, स्वाधीन, विद्युत आणि शुअर शॉट हे औषध मारलेलं आहे। सेल्क्रॉनचं प्रमाण ठेवलेलं आहे 40 ml आणि विद्युतचं प्रमाण ठेवलेलं आहे 10 ml आणि स्वाधीनचं प्रमाण ठेवलेलं आहे 50 ग्राम आणि शुअर शॉटचं प्रमाण ठेवलेलं आहे 5 ml। हे औषध प्रतिपंपाचं प्रमाण आहे। तरी नेमकं आपण दीपक भाऊकडून काय काय झालं ते नेमकं थोडकं त्यांच्या हरभऱ्याला त्यांच्याकडून हे करून घेऊया, परिचय करून घेऊया। पहिल्या प्रथम त्यांचा आपण परिचय घेऊ। दीपक भाऊ, तुमचा थोडक्यात परिचय सांगा आम्हाला। दीपक नामदेवराव पाटील जाधव, केदार वडगावकर। माझी शेती केदार वडगाव येथे आहे। आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा। 90 49 90 29 11। हां, तर तुम्ही तुमच्या हरभरा या पिकाला आपले हे सेल्क्रॉन, स्वाधीन, विद्युत आणि शुअर शॉट हे औषध मारलेलं आहे। तरी नेमकं तुम्हाला काय वाटलं मारल्यामुळे? तुम्हाला काय जाणवलं की बाबा हे औषधी मारल्यामुळे? थोडक्यात आम्हाला सांगा। ही औषधी मारल्यामुळं आमच्या शेतामध्ये एवढ्या फांद्या फुटल्यात हां, की सगळ्यात जास्तीत जास्त फांद्या फुटल्यात। बघा फांद्या किती आहेत। जास्तीत जास्त फांद्या फुटल्या आहेत। ते नेमकं किती फुटल्या ते थोडक्यात आम्हाला दाखवा बरं, थोडं मापून एका याच्या झाडाच्या। हे बघा, एक झाड आहे। हां, एक झाड पैस करा त्याला पूर्ण 2 झाडं दिसून असं एकच दाखवा आम्हाला। हां बघा, हां, फांद्या मापा बरं ते पूर्ण किती आहेत पाटील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फांद्या आहेत। त्याला उपफांद्या खूप आहेत। ह्या बघा, एका फांदीला उपफांद्या आणखीन त्यांच्या बऱ्याच आहेत, पण मेन फांद्या जे आहेत ते एका झाडाला हरभऱ्याच्या 10 आहेत। तरी उपफांद्या त्यांच्या भरपूर आहेत। तरी बघा, एकच ढाळा म्हणशाल ते झाड। पाटील, इथलंही थोडं तुमचं हे हरभऱ्याचं झाड थोडं पैस करा बरं, किती फांद्या आहेत इथलेलाही मापा तुम्ही। बघा, याला जास्त आहे। मापा थोडं, हे मापणं शक्य नाही। नाही मापा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 हे 12 13 14 हे 15 16 आहेत साहेब। एका झाडाला मेन फांद्या यांच्या 16 फांद्या आहेत। तरी त्या मेन फांदीला उपफांद्या आणखीन एका फांदीला 4-5 आहेत। 16 फांदे आहेत। तरी बघा का, पूर्ण यांचा जवळपास 5 एकरचा हा हरभऱ्याचा प्लॉट आहे। कुठलं जरी झाड घेतले तुम्ही तरी फांद्याच फांद्या, कोणत्याही पद्धतीचं झाड घ्या बघा, विद्युतमुळं एवढं फांद्या फुटलेल्या आहेत, फुटवे फुटलेले आहेत की अगणनित आहेत। हे बघा, कुठलं बी झाड घ्या असं, हे बघा फांद्याच फांद्या। असं तुम्हाला वाटेल की जवळपास यांचा हरभऱ्याचा बघा हे प्लॉट पूर्ण 5 एकरचा प्लॉट आहे। हे पूर्ण या पद्धतीचा त्यांचा प्लॉट आहे। हे बघा, प्रत्येक झाडाची जर फांदी, दीपक पाटील थोडं याला असं पैस करा। हे बघा, प्रत्येकाला फांद्या तेवढ्या 15 16 20 आहे बघा, प्रत्येकाला फुटलेल्या आहेत फांद्या। कुठलं बी झाड घ्या असं काही नाही त्याच्यामध्ये। एकदम छान आहे साहेब रिझल्ट। तर दीपक पाटील, तुम्ही स्वतः कृषी सेवा केंद्र चालक आहात, तर तुम्हाला हे सेल्क्रॉन, स्वाधीन आणि विद्युत हे औषध काय वाटलं? शेतकऱ्याला द्यावं का काय असं तुमच्या? बरं साहेब, मी प्रत्येक शेतकऱ्याला हरभऱ्यासाठी देतो, आवर्जून देतो। तर हे बघा, त्यांच्या याच्यामध्ये इथं आहे, दाखवा सेल्क्रॉन, स्वाधीन, विद्युत थोडं ते। हे बघा, त्यांच्या हातामधलं आहे ते स्वाधीन बुरशीनाशक मरीकरता। हे विद्युत जे आहे औषध ते फुटवे घालण्याकरता आहे आणि हे सिलिकॉन बेसचं स्प्रेडर स्टिकर आहे, झाडामध्ये पूर्ण याच्यामध्ये विष तयार करते। हे अशी औषधी आपली 3 आहेत आणि कीटकनाशक एक सेल्क्रॉन औषध आहे। तर मग इतर लोकांना देशाल ना पाटील? हो साहेब, 100% देतो। धन्यवाद। ओके, धन्यवाद।